आजचा विषय आहे आचारसंहितेवरील चर्चा। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक अत्यंत महत्त्वाचा लोकशाही सोहळा मानला जातो। याच पार्श्वभूमीवर राज्यात येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। निवडणुकांची तयारी प्रशासनाकडून जोरात सुरू आहे। दरम्यान पुढील आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने चर्चेला उधाण आलं आहे। मुंबईसह राज्यातील विविध विभागात निवडणूक आयोगांच्या पथकांनी दौरे सुरू केले असून विविध निवडणूक केंद्राची पाहणी तसेच मतदार याद्यांचे अंतिमकरण हे काम वेगाने सुरू आहे। प्रशासनाकडून जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक बैठका घेतल्या जात असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच सूचित केले होते की ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीस आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचार योजना आणि उमेदवारांच्या चर्चांना गती दिली आहे। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रचाराचे आराखडे आणि संभाव्य उमेदवारांवर चर्चा सुरू आहे। राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी आधीच निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीच्या हालचाली सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। विविध मतदारसंघात स्थानिक पातळीवरील गणिते जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या सर्व हालचालीमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झालं आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकाळातील विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि गटबाजी देखील जाणवत असली तरी ती निवडणुकीच्या आधी कमी होण्याची शक्यता आहे। आता पाहूयात प्रशासनाची तयारी आणि पुढील दिशा। निवडणुकीच्या तयारीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात येत असून नवे मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्यात आली। मतदार केंद्राची व्यवस्था, सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राची चाचणी पूर्णत्वाकडे आली आहे। आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे। एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेवरील सर्व राजकीय कार्यक्रमांवर बंदी येईल। यामुळे प्रशासनाची भूमिका तटस्थ राहणार असून निवडणूक प्रक्रियेचे पारदर्शक संचालन होणार आहे। निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच आहे। या प्रक्रियेत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावणे हीच खरी देशसेवा ठरते। येत्या आठवड्यात आचारसंहिता लागू होताच राज्यात निवडणुकीचे वातावरण तापणार असून राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे। जनतेच्या अपेक्षा, पक्षांची वचने आणि प्रशासनाची तयारी या सगळ्यांच्या संगमातून येणाऱ्या निवडणुका निश्चितच राज्याच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुका आघाड्यांमध्ये होतील की प्रत्येक पक्षाकडून स्वबळावर लढवल्या जातील याचीही मोठी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।